नमस्कार. आज आपण पुणतगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर या गावातील प्रगतशील शेतकऱ्यांची परंपरा असलेल्या गावामध्ये प्रवराच्या तीरावरती बसलेल्या या नेवासा तालुक्यातील गावामध्ये एक चांगल्या पद्धतीचं कांदा उत्पादन असेल, टरबूज व्यवस्थापन असेल, अशा प्लॉटवरती एक पीक पाहणी करण्याकरता उपस्थित झालेलो आहे. जे आपण कांदा पिकामध्ये म्हणतो की 80 दिवसामध्ये परिपूर्ण समाधान किंवा 80 दिवसामध्ये कशा प्रकारचा कांदा व्यवस्थापन तयार व्हायला पाहिजे, त्यासाठी आज येथे आपण उपस्थित झालेलो आहेत. तर आज या कांदा पीक पाहणी या प्लॉट मध्ये एक प्रगतशील शेतकरी डॉक्टर नंदकुमार गोरक्षनाथ गंधारे आणि त्यांचे मित्र मेजर साहेब यांच्या या प्लॉटवरती आपण पीक पाहणी करण्याकरता उपस्थित झालेलो आहे. जेव्हा जेव्हा आमचा आणि डॉक्टरांचा संवाद कांदा पिकामध्ये यावर्षी पहिल्यांदाच झाला, तर कांदा पिकाचं व्यवस्थापन करत असताना काही त्यांच्या अडचणी होत्या किंवा त्यांच्याकडनं आम्हाला काही समाधान मिळालं किंवा त्यांच्याकडनं काही शिकायला मिळालं. या दोन्ही गोष्टींचा परिपूर्ण समाधान करून आज आपण 80 दिवसामध्ये बनवलेला कांद्याचा प्लॉट आहे. तर सगळ्यात महत्वाचं, याला 2 महिन्यानंतर आपण ड्रिपचं व्यवस्थापन चालू केलं. लागवडीनंतर ड्रिप मधनं काय व्यवस्थापन आपण कांदा पिकामध्ये देऊ शकतो आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण फ्लोचं पाणी दिलेलं आहे का पहिल्यापासून आपण पूर्णपणे आपण याला ड्रिप मधनं हा प्लॉट चालवलेला आहे. तर ड्रिप मध्ये जे काही वॉटर सोल्युबलचे खत देण्यात गेलेले आहे किंवा फवारणीचं व्यवस्थापन आपण त्याला केलेलं आहे. बेसल डोस सगळ्यात महत्वाचा, कशा पद्धतीने काम करू शकतो. तर 80 दिवसामध्ये चांगला कांदा तयार करायचा असेल तर त्याला कशा पद्धतीचं नियोजन आपण देऊ शकतो, हे थोडक्यात आपण एकदा डॉक्टर साहेब आपल्या शेतकरी बांधवांना 2 मिनिटात थोडीशी माहिती देतील. त्यांना आपण विचारू का बेसल त्यांचं लागवड कधी झाली, खत व्यवस्थापन कसं केलं आणि फवारणीचं आणि ड्रिपचं व्यवस्थापन 1-2 मिनिटांमध्ये तुम्ही शेतकरी बांधवांना सांगा. 10 डिसेंबरला लागवड केली. बरोबर. त्याच्यानंतर बेसल डोस पण झालाय, तो आपण लागवडीला टाकला. त्याच्यानंतर ड्रिप मधून बी 13-0-45 कॅल्शियम नायट्रेट हे पण सोडलेलं आहे आणि 19-19 चा पण एक डोस झालेला आहे. सुरुवातीला 19-19 कॅल्शियम नायट्रेट आणि 13-0-45 आपण किती दिवसाच्या स्टेजला सोडलं? 60 दिवसानंतर. 60 दिवसाला ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं गेलं त्या पद्धतीने 60 दिवस. याच्या आधी तुम्ही कधी वापरलं होतं का कॅल्शियम नायट्रेट 13-0-45? तुम्ही इतक्या दिवसापासून कांदा करता? नाही, कांद्याला नव्हतं वापरलं. बरोबर. तर त्याचं तुम्हाला काय जाणवलं पिकामध्ये? नाही, पिकात ग्रीनरी, कलर आणि साईज पण चांगली दिसू राहिली. बरोबर. काल तुम्ही मला काही फोटोज टाकले होते कांद्याचे. तर 80 दिवसामध्ये जो कांदा तुमचा तयार झाला, आज आपण जर बघितला, जनरली कांदा जरी उपडला तर 80 दिवसामध्ये या पद्धतीचा कांदा इतकी सुंदर प्रकारचं व्यवस्थापन आणि सुंदर पत्ती त्याला तयार झालेली आहे. आणि आज पूर्णपणे पातीचा पुन्हा विचार जर केला तर पाती तेवढी अजून त्याची रफनेस पातीमध्ये आहे. म्हणजे याची जी साईज आहे अजून आपल्यातून साईज बनणार आहे आणि कांद्याचा हा पूर्णपणे चांगल्या स्टोरेजला कांदा जाणार आहे. जे आपण करतो की 90 दिवसापर्यंत सुद्धा अशा पद्धतीचे किंवा 100 दिवसात प्लॉट तयार होत नाहीत. तर तुम्हाला पण काय वाटतं? तुम्ही थोडस बोला या प्लॉट. तुम्ही पण एक प्रगतशील शेतकरी आहात, तर तुम्हालाही जबरदस्त प्लॉट काय पोहोचलेला आहे. ग्रीनरी सुद्धा भरपूर आहे. तुम्ही चांगली माहिती होती, त्यांच्या माहितीतूनच प्लॉट चांगला आलाय ना. धन्यवाद. काय हरकत नाही. तर ह्या कांदा व्यवस्थापनामध्ये सुरुवातीला याला खताचं व्यवस्थापन करत असताना आपण याला सुरुवातीला जो न्यूट्रिशन मध्ये चांगल्या पद्धतीचा ढोलेला यारामेला कॉम्प्लेक्स असेल, त्यानंतर ॲरिजचं मायक्रोटन किट असेल आणि त्यानंतर वॉटर सोल्युबल मधून ॲग्रिशा कंपनीचं काही वॉटर सोल्युबल याला देण्यात गेलं. या सगळ्या व्यवस्थापनातून हा सुंदर असा प्लॉट इथं तयार झालेला आहे. तर असे प्लॉट बनवत असताना शेतकरी मित्रांनी काळजी घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेस तुमच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण व्यवस्थापन करतो प्लॉटचं, तर ही जी पातीचा जो शेंडा आहे तुमच्या शेवटच्या अवस्थेमध्ये याच्यावरती जर करपा आला नाही किंवा ही जर तुम्ही करप्याला या शेवटपर्यंत प्लॉट जपला तर तुमचं स्टोरेज हे आपल्यातून होणार आहे. आणि असं स्टोरेज करत असताना